हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा सायंकाळचा व्हिडिओ आणि दुपारपासूनच मी केलेली आहे व्हिडिओला सुरुवात, म्हणजे 3-3:30 वाजलेले असावे आणि या वेळेपासून केली आहे व्हिडिओला सुरुवात. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जर गुढीपाडव्याच्या दिवशीचं सायंकाळचं रुटीन जर शूट केलं तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार म्हणून. तर सगळ्यात आधी बघा, इथे ना साबुदाणा थोडासा भिजत घालून घेते. आणि आजचा जो आहे तर तो आम्हा सगळ्यांचा उपवास असतो. आम्हा सगळ्यांचा म्हणजे माझ्या, सानूचा, तिच्या पप्पाचा आणि किट्टूचा. तर असा आमचा चौघांचाही उपवास होता. तर त्याच्यासाठी इथे जो साबुदाणा आहे तर तो मी भिजत घातलेला. तर बघा, जेव्हाही आपण साबुदाणा भिजत घालतो ना तर त्यावेळेला ना त्यामधलं पूर्ण पाणी काढायचं नाही, थोडंसं तरी पाणी त्यामध्ये ठेवायचं आणि सोबतच थोडंसं दही घालायचं. म्हणजे याच्याने जो साबुदाणा आहे तर तो ना छान असा नरम आणि मऊसूद होतो आणि खायलासुद्धा खूप छान असा चविष्ट लागतो. तर जेव्हा कधी मला साबुदाणा भिजवायचा असतो तर त्यावेळेला ना मी छान असं त्यामध्ये ना थोडंसं दही घालून घेते. आणि हे जे दही आहे तर ते बघू शकत असाल, इतकं छान असं घट्ट दही बनलेलं आणि घरी लावलेलं दही आहे हे. तर कधी कधी बघा माझ्या हाताने सुद्धा ना असा चमत्कार होऊन जातो, म्हणजे कधी कधी माझ्या हाताने सुद्धा चांगलं असं घट्टसर दही बनतं. नाहीतर फारसं माझ्या हाताने दही वगैरे काही तेवढं बनत नाही. तर आधी ना चहा ठेवून घेतला, म्हणजे सायंकाळच्या कामांची सुरुवात चहाशिवाय काही होत नाही. ज्या प्रकारे सकाळी ना चहा गरजेचा असतो त्याचप्रमाणे सायंकाळच्या कामांसाठी सुद्धा म्हणजे सुरुवात करायच्या आधी ना चहा महत्त्वाचा असतो. बरं, आज ना गुढीपाडवा होता तर त्या निमित्ताने ना ही म्हणजे मी आज साडी घातलेली आणि ही जी साडी आहे तर ती मी ऑनलाईन मागवलेली होती. नवरात्रीमध्ये बघा आपल्याला ना 9 रंगाच्या वेगवेगळ्या साड्या हव्या असतात आणि माझ्याकडे जी पांढरी साडी आहे, म्हणजे पांढऱ्या साड्या मी काही जास्त वापरत नाही, तर एकच साडी माझ्याकडे आहे ती. तर ती काही मला ना पाहिजे तेवढी फारशी आवडत नव्हती. तर म्हणून मग ना ही एक साडी ना मी ऑनलाईन मागवलेली, मिशोवरून मागवली आणि जवळपास 500-550ला आली असावी. आणि ना इतकी छान साडी मिळाली ही, आणि कापडसुद्धा ना खूप छान आहे आणि अगदी अशी चापून चोपून ही साडी बसते. आणि डेली विअरसाठी मला ना अशा ना सिंथेटिकच साड्या हव्या असतात. तुम्ही ना बऱ्याच वेळा बघितले असाल, म्हणजे काही सणवारं असतील किंवा घरी पाहुणेपरी वगैरे असतात, गणपतीच्या 10 दिवसांमध्ये, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये, म्हणजे जे काही सणवारं असतात तर त्या याच्यामध्ये ना मी साड्याच घालते. आणि साड्या घालून बघा मग आपल्याला ना कामंसुद्धा करावे लागतात. तर त्याच हिशोबाने माझ्या ना डेली विअरच्या ज्या साड्या आहेत तर त्या अगदी अशा ना सिंथेटिक साड्या असतात की ज्यांना घालून आपण कामंसुद्धा करू शकू आणि अगदी इझी टू विअर त्या साड्या असतील. तर अशा साड्यांची निवड मी डेली घालण्यासाठी करते. तर ही जी साडी आहे तर खरंच खूप छान मिळाली. जर पांढऱ्या रंगामध्ये तुम्हाला जर म्हणजे साडी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन मागवू शकता. जर हे प्रोडक्ट टॅग झालं तर मी टॅग करून देणार, नाही तर मग डिस्क्रिप्शनमध्ये ना त्याचा लिंक तुम्हाला देणार. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागवू शकता. तर आज बघा कामांना ना खूप उशीर झाला होता. कालच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की आदल्या दिवशी मी काहीही तयारी करून ठेवलेली नव्हती, कारण अचानक एक इमर्जन्सी आलेली. तर पूर्ण दिवस माझा बाहेरच गेला आणि जे काही मग पूजापातींचं काम होतं किंवा देवारा वगैरे स्वच्छ करायचा होता किंवा कुठलंही पूजापातीचं जे काम आहे तर ते आदल्या दिवशी काही झालेलं नव्हतं. तर ते मग मी गुढीपाडव्याच्याच दिवशी करायला घेतलं. आणि सकाळी म्हणजे बघा, नाहीही म्हटलं तरी पूजापातीशी संबंधित किती काय काय तयारी आपल्याला करावी लागते आणि कितीतरी कामं पूजापातींच्या दिवशी निघतात. तर त्याच्यामध्ये बघा सकाळच्याच म्हणजे कामांना आणि पूजापातीलाच खूप उशीर झाला मला. तर ना कपडेसुद्धा मशीनला तसेच लावलेले होते, म्हणजे तसेच होते, सुकवायला वेळ काही त्यांना मिळालेला नव्हता. तर कपडेसुद्धा सुकवून घेतले आणि त्यानंतर मग केली आहे सायंकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आम्हा लोकांचा उपवास आहे, तर स्वयंपाक कशासाठी.
तर बघा, आपला जरी उपवास असला किंवा आपल्याला जरी जेवण चालत नसलं तरी देवांना मात्र जेवण चालतं. म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी बघा, आपण ना गोडाधोडाचा असा काय काय नैवेद्य बनवून ना देवाला चारत असतो आणि तो बनवावाच लागतो. आपल्याला जरी चालत नसला तरी देवांसाठी स्वयंपाक किंवा देवांसाठीचा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला बनवावाच लागतो. तर इथेच मी बघा स्वयंपाक बनवायला घेतला आणि मदतीला सानूसुद्धा होती. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की खरंच जेव्हा अशा काही गोष्टी असतात किंवा कधी धावपळ असते किंवा कधी घाईघुईचं काम असतं तर त्यावेळेला बघा मुलं ना खरंच खूप मदत करून देतात. म्हणजे अगदी जबाबदारीने ते सगळं पार पाडतात की समजा जर मम्मीच्या मागे काम खूप होत आहे किंवा जर तिच्या मागे घाईघुई होत आहे तर मुलं खरंच खूप म्हणजे मदत करू लागतात. तर आज ना सप्तशतीची वगैरे सुद्धा पाठ मला करायची होती. तर त्याच्याने सानू म्हणाली की चल थोडाफार जो स्वयंपाक आहे तर तो मी बनवू लागतो. तर इथे हलवा वगैरे तिनेच बनवून घेतला आणि आमची जी किट्टूबाई आहे तर तीसुद्धा सोबतीला असतेच. लहान सहान काय काय सामान असं आपल्याला पाहिजे असेल तर ती देते किंवा मग तिच्या ना गोष्टी चालू असतात. म्हणजे इकडच्या तिकडच्या काय काय अशा गोष्टी ना तिचं सांगणं चालू असतं. तर स्वयंपाक करता करता बघा, जर यांची सुट्टी असेल किंवा यांच्याकडे जर फ्री वेळ असेल तर असा माझा ना स्वयंपाक करतानाचा टाईमपास चालू असतो. तर आज स्वयंपाकामध्ये ना हलवा, पुरी आणि काय म्हणतात भजे वगैरे आणि आलूची भाजी वगैरे आज मी बनवणार आहे. तर तेच मी इथे बनवायला घेतलं आणि बहुतेक बघा गुढीपाडव्याला ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतात. पण पुरणपोळी मी काही बनवलेली नाही, कारण आत्ता जस्ट होळी गेलेली आणि होळीच्याच दिवशी मी पुरणपोळी आणि कोहड्याच्या बोंडांचा स्वयंपाक केला होता. तर त्यामुळे पुरणपोळी वगैरे ना स्किप केली आणि त्यातल्या त्यात जेवण अगदी थोडंच तुम्हाला दिसत असेल, कारण जेवण करणाऱ्या फक्त माझ्या सासूबाई एकट्याच. देवांना जरी आपण नैवेद्य लावला तरी देव काही जेवण करत नाहीत. म्हणजे एक आपल्या घरभर बघा तो एक सुगंध दरवळतो आणि देवांना आपण नैवेद्य लावतो, पण तो जो प्रसाद आहे तर तो आपल्यालाच खायचा असतो. तर जेवण फक्त सासूबाईच करणार होत्या, कारण आमच्या तिघांचाही उपवास होता. तर त्यामुळे अगदी थोडा स्वयंपाक मी बनवलेला आणि त्यानंतर ना सप्तशतीचे जे पाठ आहेत तर ते वाचायला मी सुरुवात केलेली. म्हणजे सकाळी असं वाटलं की सकाळी कामांना खूप अशी घाई झाली आणि उशीरसुद्धा झाला होता. तर सप्तशतीचे पाठ माझे होणार की नाही होणार म्हणून, पण देवी आईच्या कृपेने जे सप्तशतीचे पाठ आहेत तर त्यांची सुरुवात मी केलेली. म्हणजे एकच पारायण करणार आहे या 9 दिवसांमध्ये, नाहीतर शारदीय नवरात्रीमध्ये ना 2 पारायण करते मी. म्हणजे पूर्ण जे अध्याय आहेत तर ते एकाच टायमाला पूर्ण वाचून संपवते आणि संध्याकाळी पुन्हा मग आणखी नवीन ते अध्याय वाचते. म्हणजे 14 पारायण होतात, पण याच्यामध्ये पूर्ण 9ही दिवस मिळून एकच पारायण करणार आहे. त्यानंतर मग आमचा उपवास होता. तर म्हणजे पूजापाठ वगैरे सगळी आटोपली. तर उपवासासाठीचा जो फलाहार असतो तर तो मी इथे बनवायला घेतला. तर साबुदाणा मगाशीच भिजत घातलेला होता. साबुदाणा ना छान असा भिजलेला. तर आता बघा, सध्यानं आता उन्हाळा चालू झाला आहे आणि वाळवणीचे जे आपले सामान आहे तर ते बनवायला सुरुवात करायची आहे. तर त्यामुळे जुनं जे वाळवणीचं सामान आहे म्हणजे साबुदाण्याचे पापड, चिप्स, आलूचे पापड, तर ते हळूहळू तळून आता सगळं संपवण्याचं माझं काम चालू आहे. कारण आता नवीन सीझन आणि नवीन गोष्टी या बनणार आहेत आणि आता म्हणजे हळूहळू त्यासुद्धा गोष्टी वाळवणीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बनवण्याला मी सुरुवात करणार आहे. तर म्हटलं हे जे आधी आहे तर ते सगळं संपवून घ्यायचं. म्हणजे बघा, भरायच्या वेळेला ना जे डबे आहेत तर ते आपल्याला खाली राहत नाहीत आणि मग सगळा असा घोळ होऊन जातो. यातलं सामान त्यामध्ये, त्यातलं सामान त्यामध्ये आणि मग ना ते सगळं असं ना डोकं खाऊ काम वाटतं. तर त्यामुळे माझा तरी प्रयत्न असतो की नवीन सीझन चालू व्हायच्या आधी, म्हणजे नवीन गोष्टी बनवायच्या आधी, वाळवणीचं जे काही सामान आहे तर ते नवीन बनवायच्या आधी जुनं जे सामान आहे तर ते सगळं संपून गेलेलं ना बरं असतं. तर चला, बोलता बोलताना माझा साबुदाणासुद्धा बनवून झालेला आणि त्यानंतर देवांचा जो नैवेद्य आहे तर तो सुद्धा काढून घेते. तर जे काही म्हणजे पंचपक्वान्नांचं जेवण बनलेलं होतं तर ते सुद्धा, आणि सोबतच जे फलाहाराचं सामान मी बनवलेलं होतं म्हणजे साबुदाणा, पापड आणि मठा बनवलेला होता तर त्यांचासुद्धा नैवेद्य लावून घेतला देवी आईला. कारण असे म्हणतात की नवरात्रीमध्ये ना देवी आईचा उपवास असतो.
तर चला, मस्त छान अशी जी नैवेद्याची थाळी आहे तर ती बनून तयार झालेली आहे. तर देवांना नैवेद्य लावते आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.